पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आता देशव्यापी झाले आहे. दक्षिण भारत हा भारतीय जनता पक्षाला अनुकूल मतदान देत नाही असं म्हटलं जातं. मात्र दक्षिण भारतात सुद्धा झेंडे रोवण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. बेरजेच्या राजकारणातून दक्षिण विजय साकारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एनडीएला बळकटी देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नितीश कुमार यांच्या जेडीयूने एनडीएत अगोदरच मुक्काम हलविलाय आणि नवीन पटनायक यांच्या बीजेडी हा पक्ष सुद्धा एनडीएत येण्याची शक्यता आहे. तसेच भाजपने दक्षिण भारतातील प्रमुख राज्य आंध्र प्रदेशात मोठा डाव खेळलाय. चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपीला एनडीए मध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. अखेर चंद्रबाबू यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले. भाजपला 370 प्लस आणि एनडीएला 400 पेक्षा अधिक जागा मिळवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासाठी भाजपकडून दक्षिण भारतावर विशेष लक्ष दिले जाते. या कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडच्या काळात दक्षिण भारतात दौरे केले. भाजपकडून बऱ्याच काळापासून प्रयत्न केले जात असताना सुद्धा कर्नाटक वगळता अन्य ठिकाणी फारसे यश भाजपला मिळाले नाही. गेल्या निवडणुकीत कर्नाटक वगळता भाजपला तेलंगणात केवळ 4 जागा मिळाल्या. दक्षिण भारतातील 5 राज्यातील 127 जागांचा विचार केला तर भाजपकडे केवळ 29 जागा आल्या आणि त्यापैकी 25 जागा कर्नाटकातील होत्या. दक्षिण भारतात राजकीय स्थिती मजबूत करण्यासाठी भाजपने आता आंध्र प्रदेशवर लक्ष केंद्रित केलं आहे. आंध्र प्रदेशात टीडीपी समवेत आघाडी करताना विधानसभेच्या 30 आणि लोकसभेच्या 7 जागांची मागणी त्यांनी केली आहे. मात्र तिन्ही पक्षातील झालेल्या करारानुसार आंध्र प्रदेशातील 25 पैकी 17 जागांवर टीडीपी, 6 जागांवर भाजप आणि 2 जागांवर जनसेना निवडणूक लढवणार आहे. आंध्र प्रदेशात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका सुद्धा होत आहेत. त्यात 175 पैकी तेलुगू देसम 144 तर भाजप 10 आणि जनसेना 21 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचेही ठरवण्यात आलं आहे. भाजप सूत्रांच्या मते यावेळी पक्षाने दक्षिण भारतातील 84 जागांवर लक्ष केंद्रित केलं आहे. पक्षाला 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी दक्षिण भारतातील जागा महत्वाच्या ठरणार आहे. वास्तविक टीडीपी आणि भाजप यांच्यात यापूर्वी युती होतीच, पण 6 वर्षापूर्वी चंद्रबाबू नायडू यांनी एनडीए पासून फारकत घेतली. आता त्यांनी पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली आहे. गेल्या जानेवारी महिन्यात नायडू यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत चर्चा केली आणि कालांतराने टीडीपीचा एनडीए सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला. ओडिशात सत्तारूढ बिजू जनता दलाने लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपशी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. बीजेडीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांच्यासह बीजेडीचे नेते एका बैठकीसाठी दिल्लीत एकत्र आले आणि त्यात आघाडीच्या शक्यतेवर चर्चा करण्यात आली. दोन्ही पक्षात होणारा संभाव्य कराराचा अंतिम निर्णय पक्षाचे श्रेष्ठी घेतील असे बीजेडी नेत्यांनी सांगितले आहे. 15 वर्षांपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बीजेडीने अंग काढून घेतले होते. आता बीजेडीचे उपाध्यक्ष आमदार देवीप्रसाद मिश्रा यांनी या संदर्भातील चर्चेला दुजोरा दिला आहे. मात्र आघाडीबाबत कुठलंही मत त्यांनी व्यक्त केलं नाही. मिश्रा यांनी नवीन पटनायक यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आघाडीचा निर्णय घेताना बीजेडी ओडिशाच्या जनतेचे व्यापक हित लक्षात घेईल. आघाडीच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. बीजेडीकडून जारी निवेदनात म्हटले आहे की बीजेडीचे अध्यक्ष नवीन पटनायक यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आणि 2036 मध्ये ओडिशा स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तोपर्यंत बीजेडी आणि मुख्यमंत्री पटनायक यांना अनेक महत्वाचे टप्पे पार करायचे आहे. त्यामुळे बीजेडी ओडिशा जनतेच्या व्यापक हिताच्या दृष्टीने सर्व काही करेल. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार जोएल ओराम यांनी दिल्ली जे.पी. नड्डा यांच्या समवेतच्या बैठकीनंतर बीजेडी सोबतच्या निवडणूक पूर्व आघाडीच्या चर्चेला दुजोरा दिलाय. ओडिशात 21 लोकसभा जागा आणि 147 विधानसभेच्या जागा आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाला ओडिशाचे राजकीय दृष्ट्या महत्व नाकारता येत नाही. 2019च्या निवडणुकीत बीजेडी आणि भाजपने अनुक्रमे 12 आणि 8 जागा जिंकल्या होत्या, तर विधानसभेत 112 आणि 23 जागा जिंकल्या होत्या. सूत्रांनुसार आघाडीच्या स्थितीत भाजप अधिकाधिक लोकसभेच्या जागा जिंकेल आणि विधानसभेला बीजेडी लक्ष केंद्रित करेल. आघाडीच्या चर्चेला बळ मिळण्याचे कारण म्हणजे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केलेली एकमेकांची स्तुती होय. बीजेडीने मोदी सरकारच्या अजेंड्याला पाठिंबा दिला. विधानसभा निवडणुकीत बीजेडीचा अधिक जागांवर भर आहे. त्यांनी 147 पैकी 105 जागा लढण्याचा दावा मांडलाय. यानुसार भाजपला 42 जागा राहतील. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या लोकसभा जागांपैकी 13 ते 14 जागांवर भाजप निवडणूक लढवेल. 1999 पासून आतापर्यंत बीजेडी व भाजप आघाडीला ओडिशेच्या 2 विधानसभा निवडणुकात आणि 3 लोकसभा निवडणुकात यश आहे.
फेब्रुवारी 1998 मध्ये आघाडीची पायाभरणी मजबूत झाली. दोन्ही पक्षांनी 1998, 1999 व 2004 मध्ये लोकसभा निवडणुकांबरोबरच आणि 2004च्या विधानसभा निवडणुकात सुद्धा यश मिळवले आहे.